नमस्कार, मी उज्ज्वला बैसाने. येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता पाहूयात या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी सविस्तर. मी अजूनही अजित पवार गटातच, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले. दिंडोरी तालुक्यातील तिसगाव येथे हनुमंतरायाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळा निमित्ताने विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ हे आले असताना त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार भास्कर भगरे यांची एक आढावा बैठक सुरू असताना योगायोगाने अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते व विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ तिसगाव येथे दाखल झाल्यानंतर त्यांना 2 मिनिटं औपचारिक बसण्यासाठी खुर्ची दिली. तेवढ्यात एक फोटो व्हायरल झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली. त्यानंतर विधानसभेचे उपाध्यक्ष नामदार नरहरी झिरवाळ यांच्यासोबत आमचे अतिथी संपादक शामराव सोनवणे यांनी संपर्क साधला असता मी अजूनही अजित पवार गटातच आहे, म्हणून माझा कोणत्याही पक्षात प्रवेश झालेला नाही किंवा मी मार्गावर नाही, असे नामदार झिरवाळ यांनी सांगितले. नमस्ते. नमस्ते. येस मराठीमधनं बोलतो. हा. आपण आज तिसगाव येथे भेट दिलेली. हो. महाविकास आघाडीची आज बैठक तिथं होती. हो. नेमकं काय सांगाल? मी तिसगावला गेलो म्हणजे मी 7-8 दिवसापूर्वी तिसगावची सगळी मंडळी माझ्याकडे आली होती, सिनियर. त्यांचा आज अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर त्यांनी पूर्ण मारुती मंदिर उस्तरून ते जीर्ण झालं होतं. त्यांना नवीन बांधायचं आहे. त्याचा मारुती शिफ्टिंगचा कार्यक्रम त्यांचा होता. तर तुम्ही यान फक्त आम्हाला भेटून जा. पूजा आहे, ती पूजा आम्ही करू. त्यांनी ती पूजा केली, त्यांनी कुदळी मारली, त्यांचं सगळं उरकून गेलं होतं. आणि तेवढ्यात मी गेलो तर ही आमची प्रचार सभा चालू होती. मग बगरे सर उमेदवार म्हणून बोलत होते. मी आपलं मांडवाच्या बाहेरच लांब थांबलो. सगळ्यांचा हास्या पिकला. मला मध्ये आता म्हटलं नाही बाबा तुमचं होऊन जाऊ द्या, मग मी येतो. तेवढ्यात मी गेल्यावर मला एक चेअर दिली, तिथं बसलो मी. तर बागुल सर शेजारी होते, शिक्षक आहेत ते होते आमच्या आदिवासी बचाव संघटनेचे राज्याचे प्रमुख आहेत. ते बसले होते. तेवढ्यात भगरे सर तिथून बागुल सर उठले आणि भगरे सरांना बसवलं. आणि तेवढ्यात कोणतरी फोटो काढून घेतला आणि ते त्या मिनिटाला निघून गेले. आतापर्यंत मी तिसगाव मध्येच होतो. जेवण वगैरे मी तिथंच केलं. आणि असं सगळं आहे. आता कोणी काय लिहावं काय नाही लिहू. नाही तसं नाही. काल तुम्ही ताईंना डायरेक्ट देवी मंदिरात सांगितलं, ताई तुम्हाला आता तालुक्यात यायची गरज नाही, आम्ही स्वतः आता उमेदवार आहेत. आणि आज एकंदरीत तुम्ही महाविकास आघाडीकडे ती पोस्ट व्हायरल झाल्यानंतर जे आपले कार्यकर्ते ते संभ्रमित झाले, त्यांना काय सांगाल? त्यांना हेच सांगतो ना बाबा, मी एकदा शब्द दिला ना तर पलटत नसतो. आणि पलटलो असतो तर एवढ्या वेळा मी ह्या क्षेत्रात टिकणं तसं माझ्या दृष्टीनं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला एवढ्या लोकांनी विश्वास टाकणं, असं जर मी दलबदलूपणा करायला लागलो तर त्याच्या अनेकांची उदाहरणं माझ्या समोर आहेत. आता भगरे सर तुमच्या तालमीतच राजकारणात आलेले आहेत आणि लोक म्हणतात की आता साहेब भगरे सरांना साथ देतील, काय म्हणाल? आता मी तालमीत कोणाच्या तयार झालोय. मी तसा श्रीराम शेट्टींच्या तालमीत तयार झालोय, हरिभाऊंच्या तालमीत तयार झालोय. भगरे सरांच्या तालमीत मी नाही, माझ्या तालमीत भगरे सर नाही. तुमच्या मार्गदर्शनाखाली तयार ते झालेले असं लोक म्हणतात. नाही आहेत ना. मग आता मी जर त्यांच्यात सिनियरच आहे तर मी सेठे साहेबांचा ग्रुप, आमचा तालुका म्हणजे सेठे साहेबांचा ग्रुप म्हणून त्या ठिकाणी होता. आता हे महाराष्ट्रभर जे झालं की इथे झालं, महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी झालं, त्याच्यात आम्ही काही वेगळे असण्याचं कारण नाही. बरोबर. मग आता तुम्ही महाविकास आघाडी सोबत का युती सोबत? आता मी सांगितलंय कारण काल मला पुण्याला एक कार्यक्रम होता, तो सोडून भारतीताई ह्या माझ्या मतदारसंघात येतात म्हणून मी आलो. सप्तशृंगीच्या मंदिरातही सांगितलं का आपण इथला उमेदवार मी आहे, इथला उमेदवार प्रत्येक माणूस आहे. 9.5 तालुक्यांचा दौरा करायचा आहे, 9.5 तालुक्यांमध्ये भेटायचं आहे. भारतीताई जर आपल्या जवळच्या आहेत तर आपण त्यांना का बोलवावं घरोघर गावोगाव? आपण म्हणून सगळं करू, आम्ही म्हणून सगळं करतो. अशा पद्धतीने मी तिथं सांगितलं. रात्री 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत मी त्यांच्या बरोबरच राहिलो आणि रात्री बरोबर राहिलो आणि सकाळी बदलून जाऊ शकतो.
एवढं तर माझ्यावर विश्वास आहे. नाही, येस मराठी येस मराठी बरोबर बोलल्याबद्दल धन्यवाद. येस मराठीसाठी शामराव सोनवणे, दिंडोरी. अशा प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा येस मराठी न्यूज.